सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा। कुंभारी परिसरातील नवीन बीडी घरकुल भागात उघड्या गटारे व नाल्यांमुळे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। अ विभागातील कटारे शॉपिंग सेंटर समोर आज पहाटे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक रहिवाशांच्या मते या भागातील गटारे आणि नाल्या अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत आहेत। यापूर्वीही पावसाळ्याच्या काळात अशा उघड्या गटारांमुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती। संबंधित प्रशासनाला वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नव्हती। भविष्यात अशा दुर्घटनांमध्ये शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक किंवा प्रवासी बळी पडू नयेत यासाठी तात्काळ आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। स्थानिकांची ठाम मागणी आहे की संबंधित ठिकाणांवरील सर्व गटारे त्वरित बंदिस्त करून मजबूत झाकण किंवा सुरक्षित पाईपलाईनची व्यवस्था करण्यात यावी। या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक कारवाई करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। दरवर्षी मी त्यांनी दुसकुंडड पैसा संस्था बोलता मी तर ना मी तर 100 रुपये दुसकून माता नाही कोण किराणकी राहतो मला मग कोणता त्रास आहे तुम्ही చెండ ఆడతారు ఎప్పటి సాపు అంటేనే మంచిగా సాపు ఉంటుంది అమ్మాయి అయితే మంచిగా చిన్న పిల్లలు ఉన్నారు, బాల్ ఆడతారు, క్రికెట్ ఆడతారు, సైకిల్ ఆడతారు, వాళ్ళు మాకు ఈ పైప్ లైన్ గిట్లా అంతా చేసి లేకుంటే పెద్దోళ్ళు చిన్నోళ్ళు ఎవరు బి పడేస్తారు। ఇప్పుడే ఒక అతను పాడం పోయింది, ఇంకా ఎన్ని జిమ్మదారు తీసుకుంటారా? వాళ్ళు ఇల్లు నుక్సాన్ అయింది కదా। మీరు సంస్థ కాడిగిలా దీని అగోదర్ సంస్థ కాడిగిలా అడుగుతే ఏమన్నారు, ఇంకా ఇప్పుడే గది గడ్డంతా అది సాఫ్ చేయంటేనే ఆడ పట్టించుకోవాలి। ఎన్ని మాటలు మేము పోయి వచ్చినాము, అంకమోళ్ళు వాళ్ళందరూ మేము అక్కడ వాళ్ళు అందరూ ఎన్ని మాటలు పోయినా మేము नमस्कार। आज पहाटे 5:30 वाजता आपल्या घरकुलमधला एक नागरिक कट्ट्यावर बसून सनी गटऱ्याच्या नाल्यामध्ये पडून मृत्यू पावलेला आहे। तर इथल्या नागरिकांचं म्हणणं एवढंच आहे की आमचं बी एवढंच म्हणणं आहे की हे गटर साफ करून संस्थेने आम्हाला मोठे पाईप घालून द्यावी। म्हणजे कसं आहे, आत्ता तर पावसाळा काय नाही आहे, गटऱ्यामध्ये पडून माणूस मृत्यू पावतोय आणि इथं सिद्धेश्वर शाळा आहे, लहान लहान मुलं इथं शाळेला जातात येतात, तर शाळेतनं मुलं पडलं तर काय परिस्थिती होईल त्याचा, ते संस्थेने दखल घ्यावी। आणि संस्थेला आमचं नागरिकांचं सगळ्यांचं एक विनंती आहे की इथलं गटरं साफ करून आम्हाला मोठे पाईप घालून द्यावी, एवढंच आम्हाला संस्थेपासून विनंती आहे। नमस्कार। सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे। या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी, श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत। हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे।